नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि खोल विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे येशू ख्रिस्ताला खरा प्रकाश असं का म्हटलं जातं. आता बघा, प्रकाश आणि अंधार हे शब्द आपण रोजच्या आयुष्यात सहज वापरतो नाही का, पण या शब्दांमागे एक खूप मोठा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. चला तर मग तोच अर्थ आज आपण उलगडून पाहूया. तर सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नानं करूया. प्रकाश हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं? कदाचित आशा, ज्ञान किंवा सत्य, बरोबर? ह्याच कल्पनांना धरून आपण आज पुढे जाणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की प्रकाश आणि अंधार यांच्यातला हा संघर्ष हा नेमका आहे तरी काय. हे बघा, प्रकाश म्हणजे फक्त दिसणारा उजेड नाही. त्याचा अर्थ आहे जीवन, प्रेम आणि देवाच्या आज्ञा. आणि त्याच्या अगदी विरुद्ध अंधार म्हणजे काय? तर पाप, द्वेष आणि न्यायनिवाडा. म्हणजे हा फक्त लाईट आणि डार्कनेसचा खेळ नाहीये, तर हा एक खूप मोठा आध्यात्मिक आणि नैतिक संघर्ष आहे. आणि ही कल्पना काही नवीन नाहीये. अगदी जुन्या करारात सुद्धा देव आणि प्रकाश यांचा एक घट्ट संबंध दाखवला आहे. स्तोत्रसंहितेत तर स्पष्ट म्हणले की सर्व जीवनाचा आणि प्रकाशाचा मूळ स्रोत तो स्वतः देवच आहे. मग प्रश्न असा येतो की अडचण नेमकी कुठे आहे? अडचण ही आहे की संपूर्ण जग एका आध्यात्मिक अंधारात बुडालेला आहे. हा अंधार म्हणजे पाप आणि देवापासून दूर जाण्याची अवस्था. आणि याच अंधारामुळे माणसाला देवाचं खरं स्वरूप कळत नाही, दिसत नाही. आणि इथे एक खूप मोठा पेच निर्माण होतो. विचार करा, मनुष्य कसा आहे? मर्यादित. आणि देव अमर्याद, पवित्र. त्यामुळे होतं काय की जर एखाद्या सामान्य माणसाने देवाचं ते पूर्ण तेज पाहिलं तर तो जिवंतच राहू शकत नाही. मग प्रश्न पडतो की जुन्या करारातल्या लोकांनी देवाला पाहिलं कसं? तर त्यांनी थेट देवाला पाहिलंच नाही. त्यांनी पाहिलं ते देवाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदूतांना. मग ते बागेतले आदाम असोत किंवा मोशे किंवा इतर संदेष्टे, या सगळ्यांना जे दर्शन झालं ते असं अप्रत्यक्ष होतं. आणि म्हणूनच ते जिवंत राहिले. पण हा एक तात्पुरता उपाय होता, कायमचा नाही. आणि आता आपण येतोय या कथेच्या एका निर्णायक वळणावर, जिथे या अंधारावर एक अंतिम, एक फायनल उपाय समोर येतो. ही घोषणा आहे त्या खऱ्या प्रकाशाच्या आगमनाची. आणि हा खरा प्रकाश म्हणजे कोण? तर येशू ख्रिस्त. तो जगात येत होता सगळ्यांना प्रकाश देण्यासाठी. आणि एक लक्षात घ्या, हा काही सामान्य रोजच्यासारखा प्रकाश नव्हता. आणि खुद्द येशूनेच ही घोषणा केली. त्याने स्पष्टपणे सांगितलं, मी जगाचा प्रकाश आहे. त्याने आपली ओळखच ती सांगितली. म्हणजे ही फक्त एक पदवी किंवा टायटल नव्हतं, तर ते त्याचं मूळ स्वरूप होतं. तर या खऱ्या प्रकाशाचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की जो देव अदृश्य आहे त्याने एक मूर्त म्हणजे डोळ्यांना दिसणारं रूप घेतलं. देवाने स्वतः माणसाचं रूप धारण केलं यासाठी की लोक त्याला पाहू शकतील आणि तरीही नष्ट होणार नाहीत. आठवताय तो पेज ज्याबद्दल आपण बोललो? हाच होता त्यावरचा अंतिम तोडगा. आणि यामुळे एक अक्षरशः अद्भुत बदल घडला. विचार करा, ज्या देवाला पाहिल्याने मृत्यू अटळ होता, त्याच देवाला आता लोक ऐकू शकत होते, पाहू शकत होते. इतकंच काय, त्याला स्पर्शही करू शकत होते. आणि तरीही ते जिवंत होते. देवासोबतच्या नात्यामध्ये आलेलं हे खूप मोठं क्रांतिकारी परिवर्तन होतं. बरं, मग हा प्रकाश जगात आला, पण त्याच्या येण्याने झालं काय? त्याने काय परिणाम घडवले? त्याने असं काय उघड केलं? चला आता ते पाहूया. बघा, प्रकाशाचं सगळ्यात मुख्य काम काय असतं? अंधारात लपलेल्या गोष्टी समोर आणणं, बरोबर? मग जेव्हा हा खरा प्रकाश जगात आला तेव्हा नेमकं हेच झालं. लोकांची खरी कामं, त्यांचे मनातले हेतू, सगळं काही उघडं पडलं. आणि यामुळे प्रत्येकासमोर एक निवड, एक चॉईस उभा राहिला. आणि हे वचन नेमकं हेच विभाजन दाखवतं. झालं असं की प्रकाश तर आला, पण लोकांनी प्रकाशाऐवजी अंधारालाच अधिक पसंत केलं. का? कारण त्यांची कामं वाईट होती. त्यांना भीती होती की प्रकाशात आपलं सगळं पितळ उघडं पडेल. त्यामुळे काही जण प्रकाशाकडे आले तर काही अंधारातच लपून राहिले. म्हणजे ही एक पूर्ण परिवर्तनाची प्रक्रिया आहे. बघा, जेव्हा एखादी व्यक्ती या खऱ्या प्रकाशासमोर येते तेव्हा सगळ्यात आधी तिची पापे उघडत होतात. त्यानंतर तिच्यासमोर निवड असते, अंधार की प्रकाश. आणि जी व्यक्ती प्रकाशाची निवड करते तिचा प्रकाशाचं लेकरू म्हणून जणू काही पुनर्जन्मच होतो. आणि या सगळ्या प्रक्रियेचा शेवट काय होतो? तर जे लोक प्रकाशाची निवड करतात
ते स्वतः त्या खऱ्या प्रकाशाचं एक प्रतिबिंब बनतात. जणू काही ते स्वतःच इतरांना मार्ग दाखवणारे छोटे छोटे दिवे बनतात. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण देवाच्या त्या अथांग म्हणजे मानवी बुद्धीच्या पलीकडच्या स्वरूपावर थोडा विचार करूया, कारण हे समजून घेतल्यावर या संपूर्ण कथेला एक वेगळीच खोली मिळते. देवाचं स्वरूप हे आपल्या कल्पनेच्या खूप पलीकडचं आहे. तो एकाच वेळी सगळ्या ठिकाणी असतो. इतकंच नाही तर तो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात एकाच वेळी अस्तित्वात असतो. आणि याहूनही मोठी गोष्ट म्हणजे काळ आणि अवकाश म्हणजे टाइम आणि स्पेस हे सुद्धा त्यानेच निर्माण केलं आहे आणि तोच या सगळ्याला टिकून ठेवतो. आणि हे सत्य आपल्याला आपल्या ज्ञानाची मर्यादा दाखवून देतं. विचार करा, आपण जे फक्त या काळात आणि अवकाशात अडकलेले आहोत, आपण त्या निर्माणकर्त्याला पूर्णपणे कसं काय ओळखू शकणार, जो या सगळ्याच्या पलीकडे आहे? हे वाक्य या संपूर्ण रहस्याचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही की देवाविषयीचं कोणतंही ज्ञान हे आपल्या प्रयत्नांनी मिळत नाही. ते तेव्हाच मिळतं जेव्हा देव स्वतः ते प्रकट करतो. याचाच अर्थ आपण फक्त आणि फक्त तेवढंच जाणू शकतो जेवढी तो आपल्याला परवानगी देतो. आणि हाच प्रश्न आपल्याला एका विचारात सोडून जातो की जर आपलं ज्ञान पूर्णपणे देवाच्या इच्छेवरच अवलंबून असेल तर आपण खरंच किती जाणू शकतो यावर नक्की विचार करून बघा.